नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलो आहोत सुंदर ओंबळ गावात. सिटी लाईफमधून ब्रेक घेऊन आज आपण या ओंबळ गावाच्या सुंदर एन्व्हायरमेंटची मजा घेणार आहोत. आणि स्पेशल पार्ट म्हणजे ओंबळ गावाची सुंदर नदी. नदीकाठी असलेलं हे पीसफुल ॲटमॉस्फिअर, हिरवेगार नेचर आणि गावाची हवा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गावातली लोक खरंच खूप छान आहेत. चला तर मग आजचा सुंदर विलेज व्लॉग सुरू करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला ओंबळ गाव कसा वाटला. चला तर मग लेट्स स्टार्ट द व्लॉग. तर बघू शकता गाईस तुम्ही, तीन बहिणी एवढ्या वर्षानंतर भेटलेल्या आहेत. एवढ्या वर्षांनी आणि फणसाची एका गावात हरवलेल्या होत्या, ह्या पटेलकर गावात आले ओंबळ गाव आणि हे ओंबळे गावात आणि हे पुरड गावात. नाही पडल्या पुरत पुरल्या आणि ओंबळेत काय झालं काय ओंबळेत वाढायला आल्या तर बघू शकता गाईस, ओंबळेत उंबळायला आल्या. तर बघू शकता गाईस काय बोलतायत ते काय कळत नाहीये. तिघी पण अशा म्हणतात की एकावर एक फ्री. बड़ी कौन सी है? हाथ ऊपर करो. बड़ी वाली कौन है? सबसे बड़ी. तो ये है बड़ी, ए मोठी मावशी. दुसरा नंबर, 2 नंबर तिकडे अच्छा पहिला नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर दुसरा नंबर, 3 नंबर नंबर. आणि फणसाची भाजी फणसाची भाजी बनवत आहेत आता आम्ही दुपारसाठी. भाजी बनवत आहे. जनता भाजी. काय जनता भाजी? हा, मग जनताच भाजी याला बोलायची पहिले लग्नामध्ये. हा मग जनता भाजी फेमस लग्नामध्ये. हा आला खोटा, हा खोटा याला तर बघवतच नाही. हा नाही ते कट करते. हा आला खोटा. बसा तुम्ही पण बसा. आता काय बोलताय तुम्ही साहेब? ना तिघ्या बहिणी गावी राहावा ही आमची इच्छा आहे. असेच राहावं चांगले गोड बोलून. येत आहे बोचा खाजवलेला पण येत आहे. टुडूचा करा. कोण टोनू? तुम्ही व्यवस्थित करताय की करताय की नाही ते. श्रेया बाजूला हो जरा. चाचू चाचू पिकनिक वाला चाचू, पिकनिक वाला चाचू. तर बघू शकता गाईज, तेल लावल्यामुळे बरं आहे, एका बहिणी बरोबर येतात. फणसाचा शिकतो. हा तुला जेवण नको असेल तर आम्ही नाही येत एकत्र. तू राहू पाहिजे. लय खोटा, एक नंबरचा खोटा माणूस हा, खोटा. अरे ते कट करते. कटबीट नाही, ही कटकट मला दाखवायचीच आहे. दाखवा बिंदास दाखवा. परमेश्वर. नाही ना परमेश्वर नाही, श्रेया जरा बाजूला लाव ना. सैतान. परमेश्वर नाही, सैतान. दिलीप पडेकरला मुंबईला ठेवलं आणि इकडे आलं. त्यांना जेवण आलं. चाव चाव. अरे याच्यावर कुठे करते तिकडे कर. थोडीशी श्वास जा ना. मी कशी बसले तशी बस. माझा पण तेच झालं. चावला दुखत नसेल तर ये बाहेर. तो नाही मग कोणतरी पटकन बसेल आहे. तुटलेली खुर्ची आहे. फेक का तिकडे फेका त्या खुर्चीला फेकावं. बसला तर पटकन तुटतात. बस पडेल. सोनू इथे
खाल्लं ना गरम. कसा आहे त्याचा स्वाद कसा आहे? मिठा मिठा मराठीत बोला. हा. गोड गोड तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही एवढ्या तिघ वर्षानंतर भेटताय? मदावानी तुम्हाला कसं वाटतंय मग? खूप वर्ष छान वाटतंय. खूप वर्षांनी एकत्र तर बघू शकता गाईज, नदीला पूर आला. आता म्हणताय मला रिंगा रिंगा रोजीच खेळायचे तिघींना. ते एवढ्या वर्षांनी भेटतायत की ते लोक लहानपणी रिंगा रिंगा रोजच खेळायचे. तर त्यांची इच्छा आहे की परत त्यांनी एकदा रिंगा रिंगा रोजच खेळावं अशी आमच्या म्हणजे त्यांच्या लेकरांची इच्छा आहे. आणि रिंगा रिंगा रोजेस हे तेव्हापासूनचं गाणं आहे 1965 पासून. बोला तुम्हाला काय वाटतंय मग? खूप खूप आनंद झाला. कसला? मी जे काय बोललात तेच. ए बाबू इथे ये, ही बघ गदेच खात बसली आणि इकडे तिला कुठे आहे? घरात खायला येईल. जेवत नाही काय माहिती खाते. अरे ओट्स खायला जाते. ते जेवत इथे खायला जा, मी देते तुला जा. ती मम्मा काय देते? मम्मा गोड देते जा. गालावरती वरबाडा कसं मीच काढला. तर अशा प्रकारे पुढे ये ना, माझं कुठं कुलं काढतेस. अशा प्रकारे बसायची सोय करत आहे आम्ही. सकाळ झालेली आहे, आंघोळीचा पत्ता नाही. आणि ही जी चेअर आहे ती अध्यक्षाला विचारूनच आम्ही घेतली आहे. अध्यक्ष म्हणजे आर्यताई आणि त्यांची मम्मी, त्यांना विचारून आम्ही हा बेंच हलवतोय. खूप टफ आहे गाईस, पण आम्ही करतोय. अंग गरम होतंय तरी पण आम्ही करतोय. बघा तुम्ही किती म्हणजे आम्हाला. तू काय काढतेस? पुढे ये ना जरा. पण मला यायला भेटायला नको इकडे. हो चला. आमची मोठी आहे तोंड होते आणि आमचे मोठे तोंड होते. ते पण एवढं पाणी वेस्ट होते. थोडं पाणी वेस्ट करून ठीक आहे गाईस, चालेल. आम्ही नदीवर माझं तोंड इम्पॉर्टंट नाही आहे गाईस, बेंच इम्पॉर्टंट आहे. ते कळू द्या जरा. बघू शकता आम्ही संध्याकाळची सोय करतोय. तिथे थोडं नेटवर्क आहे झाडाकडे. तुमचा पाय बघा. तर आम्ही पाय वेस्ट होतील. अशा प्रकारे बघा किती टफ आहे गाईस. संध्याकाळी ना माता काय तर गाईस बघू शकता हे माझे सासरे बुवा आहेत. ते सासरे कमी बुवा जास्त आहेत. स्ट्रॉंग बघा किती आहे तुमच्या. तर ही चड्डी बघू शकता तुम्ही गाईस. आणि मी पण दाखवते. थोडे घाणेरडे लोक आहेत. फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलोय गाईस. आता ही ती काय संध्याकाळ आहे होणार आहे इथेच बसून. अशी कशी समोर ठेवतात? मग समोर असं ठेवतात. हो इथेच बघायचं आपण. तर भेटूया पुढे थोड्या वेळाने नदीवर जाताना. बाय. बघू मला हो. सो गेली तिला घेऊन ये. हॅलो गाईस, आम्ही आता चाललोय नदीवरती. तर ते आमचे कामगार आहे ना, तर आम्ही पुढे चाललोय नदीकडे. कालच्या पासूनचे आहेत ना. तर ते अजून एक कुठे आहे? म्हणून सकाळी लवकर जायला पाहिजे होतं. या पोरी सोडत नाही की नाही येड्या लोक. हॅलो कर बाबू. हॅलो. तर आम्ही जातोय आता नदीच्या दिशेने. तर हे आमचे हा ग्रुप आहे जो रात्री पियाला बसणार आहे. तर अनु शेठ, बच्चू शेठ आणि हा इकडे बघ. आणि हे आमचे जावई
लाडके जाऊ लाडके जावायचं चलो तर जराशी मळून घेतो. अरे यार चला इथे इथे बघ खाली बघ इथे इथे पडेल बघ. तर गाईस तुम्ही बघू शकता रस्ता जरासा टफ होत चाललाय. चला वहिनी Oh yes, let's go. Let's go to उंबर नदी. हाय बोल दीदी. Hi. हॅलो गाईस. हॅलो. कशासाठी चाललोय आपण एवढ्या बालड्या वगैरे तर आम्ही बालद्या वगैरे घेऊन हागायला तर जात नाहीये. आणि आम्ही कपडे कपडे धू. आम्ही कपडे धुवायला चाललोय. हो दुग दुग दुग. दुग 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 दुगला चाललोय. दादा चल ए चल ना ए आला आला चल. चल ना बोलते चल ना म्हणजे चल ना हो. हे उचलून घे तिला. तर रस्ता जरा टफ आहे. रस्ता बघू शकता आम्हाला पुढे तिथे जायचं आहे. हो चला. खालती बघा. मोबाईल कोणी घेतलाय का? तुम्ही वातावरण बघू शकता गाईस. सुंदर असं वातावरण कोकण. हळू हॅलो गाईस. जरा इथून सावकाश. रस्ता जरासा डेंजरस आहे पण चांगलाच आहे. फणस वगैरे बघू शकता गाईस तुम्ही. कपड्यांचे कसे येऊ शकतात? आणि ही होणारी आमची ताई आहे. भावी आमदार. आणि बघा किती स्टेप्स किती टफ आहेत. डेली स्टडीली सगळे येत आहेत. बघा बघा त्यांच्या पोरींना आम्हाला घ्यायला लागते या असं कडेवरती घेऊन, कारण हे लोक ब्लॉग करण्यामध्ये बिझी आहेत. ब्लॉक करण्यामध्ये. तर हळूहळू तुम्हाला काय आवाज येत असेल नदीचा पाण्याचा. पाण्याचा आवाज येईल नाही. हसू नका तुम्ही दोघं नवरा बायको. पिक्चर तर होणार आहे. पिक्चर म्हणजे होऊन दे होऊन द्या. आमच्या बायकोच्या फोटो मला नको त्या वेळेत त्या व्हिडिओ. चला किंवा चला. अगदी असं की जसं काय मी आलो तर व्हायरलच होणार आहे. अरे नाही ग व्हायरलचा प्रश्न नाही. मग कशाचा प्रश्न आहे बोल. काका मग काय म्हणणं आहे तुमचं. आमचं काही नाही म्हणणं. आणि हे आमचे सासरे आगलावे. गुरुमंत्र द्या ना सुखी संसाराचा. सासरे आवडला आपल्याला. हो सुखी संसाराचा गुरुमंत्र द्या ना. आमची बायको खुश आहे इकडे आल्यापासून. अरे काय? नाही पण एक आणि दोन असे- शब्द असे सांगा. खेळ राहिले. आणि तुमचं तुमचं पोटामध्ये दुखत आहे. तुमचं याचं म्हणजे कारण काय मेन कारण काय आहे. थांबा, एक कारण म्हणजे मिनिट, एक मिनिट. हा हो थांबा मी आमची पण आहे. बायको खुश आहे म्हणून आम्ही येतो आहे. जायला जागाच नाही ना. नाही नाही सुखी संसाराचा गुरुमंत्र सांगा ना. ते माझे साधू आले ना दिलीप पडळकर ते येणार होते. तुम्हाला मग घरी जावं लागलं. तर जावा तुम्ही पुढे जावं बोलता. हम्म. पाठोपाठ येईन नंतर. पाणी भरपूर आहे.
हे बाबू ओरडू नको का गप्पणी चालत काय नाही होत. हा मम हो तुम्ही चाला हो. दाखव पप्पाला दाखव मम कुठे मम आहे काय बाबू आम्म. काठी हा काठी मला हसताय का मग काय झालंय ते हे बघ हे पोर मम तिला बघ जा पुढे जा कालची नाही गाडी ते आधी झालेले कांदे. माझ्या खांद्यावरती हात ठेव ना. खूप आधी आले. खांद्यावरती हात ठेव ना माझ्या. अरे मला पकड बायकोला घेऊन कुठे गेलाय हा म्हणताय ते बघ ना. एकटं जायचं नाही नदी याला बोलतात नदी. महाबळेश्वर मध्ये ती नदी होती. काय ते त्याच्यात मासे होते महाबळेश्वरमध्ये का पाणी होतं का ते हो मला नको दाखव. हो तिच्या पण द्या आम्हाला जरा कपडे जास्त आहेत तुमचं झालं हे माझ्या हात का सोडते ही वेडी थांब सोड सोड पकड तिचा हात पकड सोड इथे बसव सोड इथे मी बसेन तेव्हा बसेल. ए बाबा कपडे धुवायचे आहेत लवकर या. ये बस मम्मा माय बस अरे येडच. ए दे पटापट येतो यांना भागवून येतं पटकन. बस सोड हात मला का बोलवलं यांच्यासाठी? 10 मिनिटं बघ ग. मला बोललं नका करू. हो पकडा. हे दे निघा दे साबण बुलबुली करताय. दे तू पटापट. अरे कायच सुचायला देत नाही यार. भिजलं हे ए कपडे हे नको करूस. भावून टाकशील. अशी मागा गेली ना तर लगड लागेल डोक्याला. हा साबण तर दे. बस बाबू बस ए मम्मी साबण दे. बस इथे बस इथे बस बाबू इकडे. तुमच्या पायाला पण बाबू सोड हात सोड ये इथे बस
बस बस बस ना खाली. छोटू साबण दादा या बाजूला घे, या बाजूला. मला घ्यायला करून दे ना असा आवाज येतो. त्याची बॉटल आणून द्यायची. ते यार मी कधीच बसले. एवढं लवकर या. साबण तर द्या आधी. ऐकतच नाही. तिकडे तो पण दगड. काय ते अरे हो पण ह्यांना तू घेशील आता ह्यांना बस झालं. कपडे हा सोनीताई. सॉरी वायताय कुठून मग इथं तर बघून बोला. तर मित्रांनो, उंबळ गावाचा हा सुंदर ब्लॉग इथेच संपवतो. उंबळगाव ही नदी आणि इकडचा पीसफुल ॲटमॉस्फिअर खरंच खूप स्पेशल आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आतासाठी बाय बाय.